रामकृष्ण हरी. भारत देशाला संत महात्मे देव ऋषी यांची फार मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. त्या गौरवशाली परंपरेमधलेच श्री संत गजानन महाराज हे एक आहेत. त्यांच्या जीवनातील काही कथा या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत. त्यातील ही पहिली कथा. देवीदास पातुरकरांच्या वाड्यामध्ये त्यांच्या मुलाची ऋतुशांती चालली होती. तो दिवस होता माघ वद्य सप्तमीचा. घरामध्ये भोजनाच्या एका पाठोपाठ एक अशा पंक्ती उठत होत्या. कित्येक लोक येत होते अन जेवून खाऊन तृप्त मनाने घरी परतत होते. भोजनाची एक पंगत उठली की लगेचच दुसरी पंगत बसत होती. उष्ट्या पत्रावळींचे ढीगच्या ढीग बाहेर टाकले जात होते. त्या पत्रावळींच्या ढिगांजवळच एक तरुण बसलेला होता. तो पत्रावळ्या शोधत होता आणि त्यावर चिकटलेले अन्नकण शोधून काढत होता अन खातही होता. उष्टी शीतकणे खाण्यात तो मग्न झालेला होता. तो तरुण दिसायला अत्यंत देखणा तेजपुंज असा होता. त्याच्या शांत गंभीर अशा तरतरीत चेहऱ्यावर एक अलौकिक अशा प्रकारचे तेज पसरलेले होते. सूर्याच्या कोवळ्या उन्हाप्रमाणे त्याची कांती तेजाने तळपत होती. दृष्टी निश्चळ शांत अशी. संपूर्ण देह विलक्षण वेगळा अन इतरांपेक्षा खूपसा निराळा परंतु चटकन लक्ष वेधून घेणारा असा होता. त्याच्या अंगावर एक जुनी पुराणी बंडी होती. हाताशी कच्च्या मातीचे बनवलेले एक चिलीम व पाण्यासाठी एक भांडे एवढे होते. स्वारी आपल्या स्तंद्रीमध्ये स्वतःमध्ये मग्न. स्थळकाळाचे भान पूर्णपणे विसरलेली. बंकटलाल अगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे दोघे त्याच रस्त्याने चालले होते. पातुरकरांच्या वाड्याशेजारहून जाताना अचानक त्यांचे लक्ष वडाच्या झाडाखाली बसून उष्टी शीतकणे वेचणाऱ्या त्या तरुणाकडे गेले. प्रथम त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यांना वाटले बहुधा हा कोणीतरी वेडा असावा. परंतु त्याच्या जवळून जाताना त्याच्याकडे पुन्हा जेव्हा त्या दोघांनी पाहिले तेव्हा त्यांना तो प्रकार काहीसा निराळा वाटला. तो तरुण वेडा म्हणावा तर तसा वाटत तर नव्हता. त्यांची दृष्टी त्या तरुणावर एकटक खिळून राहिली. विलक्षण तेजपुंज कांतिमान अशी त्याची देहयष्टी होती. त्या तरुणामध्ये वेडसरपणाची झाक दिसत नसून एक प्रकारचे आध्यात्मिक तेज त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले होते. त्या तरुणाला पाहून स्वतःच्या नकळतच बंकटलाल त्याच्याकडे गेला आणि विचारता झाला, आपण ह्या पत्रावळींमधून जे अन्नकण वेचून खात आहात त्यापेक्षा आम्ही आपणासाठी संपूर्ण भोजनाची व्यवस्था करतो. यावर त्या तरुणाने बंकटलालाकडे फक्त मान वर करून पाहिले. त्या तरुणाची सतेज कांती, भव्य छाती, पिळदार शरीर, शांत गहिरे डोळे आणि स्वानंदामध्ये मग्न अशी मुद्रा पाहून बंकटलालाचे हात आपसूकपणे नमस्कारासाठी म्हणून त्या तरुणासमोर जोडले गेले. बंकटलालने लगबगीने पातुरकरांच्या घरी जाऊन त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या घरातून पंचपक्वानांनी भरलेलं एक ताट घेऊन आला. ते ताट त्या तरुणासमोर ठेवले. त्या तरुणाने एक वार त्या दोघांकडे आणि एक वार त्या ताटाकडे पाहिले व शांतपणे ते ताट पुढे ओढून जेवावयास सुरुवात केली. ताटातील सर्व पदार्थ त्याने एकत्र केले. गोड पक्वान्नांपासून ते लिंबू, मीठ, चटणी, कोशिंबिरीपर्यंत सर्व पदार्थ त्याने एकत्र केले आणि शांतपणे तो खाऊ लागला. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव नव्हता. आनंद नव्हता, दुःखही नव्हते. अगदी शांत आणि निर्विकार
समोर जे जे येईल ते गोड असो वा आंबट, तुरट वा तिखट, शांतपणे तो ते संपवित होता. जणू त्याच्या दृष्टीने ते सर्व पदार्थ एकसारखेच होते. सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला योगी कोणत्याही गोष्टीची अभिलाषा बाळगत नाही. इच्छा, आसक्ती, वासना, भोग यांच्या पलीकडे जाऊन पोहोचतो आणि ऐहिक भौतिक सुखापेक्षा पारमार्थिक सुखाच्या सागरात डुंबत राहतो. कोणत्याही प्रकारच्या वैषयिक भावना त्याला खुणावू शकत नाहीत. तो शक्यतेच्या पलीकडे जाऊन पोहोचतो. त्या तरुणाची अवस्था अशाच योगी पुरुषांसारखी झाली होती. रणरणत्या उन्हामध्ये बसून केवळ शरीर धर्माचे पालन करावे त्याप्रमाणे जठराग्नीची तृप्ती होत होती. अन्यथा नित्य अमृतपान करणाऱ्यांना श्रीखंड बासुंदीची चव ती काय लागणार. त्या तरुणाने शांतपणे आपले जेवण संपवले. ही गोष्ट दामोदर पंतांच्या लक्षात आली. तसेच त्या तरुणाजवळचे पाण्याचे भांडे रिकामे आहे ही गोष्टही त्यांच्या लक्षात आली. ते पुढे आले आणि त्यांनी पाणी आणून देऊ का असे त्या तरुणाला विचारले. त्या तरुणाने मिश्किलपणाने पंतांकडे पाहून हसून म्हणाले, अहो, कोणत्याही प्राण्याने, मग तो द्विपाद असो वा चारपाई, अन्नाचे सेवन केले असता त्याला पाण्याची गरज ही लागतेच. सृष्टीचा शरीराचा हा नियमच आहे. मी ज्या अर्थी जेवलो त्या अर्थी मला पाण्याची गरज भासणारच हे कोणीही समजू शकेल. तथापि आपणासही जर असेच वाटत असेल तर आपण मला पाणी आणून द्यावे. दामोदर पंत लगेचच पाणी आणण्यासाठी पातुरकरांच्या वाड्यात गेले. तेवढ्यात तो तरुण उठला. शेजारीच एक पाण्याचा छोटासा ओढा वाहत होता. तेथे जाऊन हात तोंड धुवून त्यातलेच पाणी प्याला. एवढ्यात वाड्यातून बाहेर येताना पंतांनी ते पाहिले आणि लगबगीने ते म्हणाले, अहो, हे काय करता आहात आपण. या ओढ्याचे पाणी आधीच घाणेरडे आहे. त्यात जाणाऱ्या येणाऱ्यांनी गुराढोरांच्या येण्याने अधिकच घाणेरडे झालेले आहे. तेथील पाणी पिण्यापेक्षा मी जे वाळा घातलेले सुवासिक व निर्मळ असे पाणी आणले आहे ते प्यावे. दामोदर पंतांचे बोलणे ऐकल्यावर तो तरुण हसून म्हणाला, आपले बोलणे बरोबर आहे, परंतु हे केवळ एक व्यावहारिक सत्य आहे. चांगला आणि वाईट हे फक्त भेद आहेत, तुम्ही आणि आम्ही केलेले. कुठलीही गोष्ट मूलतः चांगली किंवा वाईट आहे हे आपण ठरवतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण त्यांना चांगली वाईट अशी विशेषणे लावतो. ह्या चराचरामध्ये जो अव्यक्त ब्रह्म दडलेला आहे त्याचीच ही दोन रूपे आहेत. पाणी हे एकच आहे. स्वच्छ, निर्मळ, गढूळ, शीतळ, दुर्गंधित, सुगंधित ही त्याची रूपे आहेत. आपलं मन स्वच्छ हवं. निर्मळ पाणी प्यायल्यामुळे मन निर्मळ होत नाही. आपलं मन स्वच्छ साफ असेल तर वाईटामधूनही आपण चांगलं तेच निवडू शकतो. हे जगही आपल्याला सुंदरच दिसू लागते. पवित्र गोमुखातून पडलेल्या स्वच्छ दाणेदार जलबिंदूंप्रमाणे त्या तरुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. त्याच्या नितळ अनस्वच्छ नजरेमध्ये आश्वासकता होती. मी अन तू मधील आपपर भावाचा लवलेशही दिसत नव्हता. उच्चार स्पष्ट होते. शब्दाशब्दांमध्ये प्रामाणिक ठामपणा होता. वाणी रसाळ ओजस्वी होती. शब्द धारदार पात्याप्रमाणे हृदयाचा ठाव घेत होते. बंकटलाल व दामोदर पंतांना गहिवरून आले. त्यांच्या अंतर्मनाला त्या तरुणाच्या दैवी सामर्थ्याने साथ घातली होती. त्या दोघांनाही राहवले नाही. त्या तरुणाच्या चरणी लोटांगण घालावयास ते पुढे होणार इतक्यात जणू अंतर्ज्ञानानेच त्यांच्या मनातले विचार त्या तरुणाने ओळखले
आणि क्षणार्धात तो अंतर्धान पावला. बंकटलाल विस्मयाने थक्क होऊन दामोदर पंतांकडे पाहू लागले. शेगाव गावामधील माघ मासातील वद्य सप्तमीचा तो दिवस, 23 फेब्रुवारी 1878. त्या छोट्याशा गावातील ती घटना त्या गावाला आध्यात्मिक जगामध्ये महत्त्वाचे स्थान देईल असं कोणालाही त्यावेळी वाटलं नव्हतं. एका महात्म्याच्या पृथ्वीवरील प्रवेशाची ती नोंद होती.